बोला, रिएक्शन कशी आहे तुमची? वन स्टेप मेकॅनिझम हे लिहिलंय का तुम्ही? ठीक आहे, चालतंय. सेकंड पॉइंट रेट लिहिला आपण, लिहिलाय का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हलाइड अँड बेस, बरोबर का? थर्ड बोला, अजून काय लिहिलं? बॉन्ड ब्रेकिंग and bond formation takes place simultaneously. Point number 4 घ्या लिहून, चला त्याच्या पुढचे लिहून घ्या. स्ट्रॉंग बेस इज रिक्वायर्ड. का बरं, काय वाटतं तुम्हाला स्ट्रॉंग बेस का लागत असेल? हा, स्ट्रॉंग बेस का गरजेचं असेल बरं इथे? रिॲक्शन कोणते, मेकॅनिझम कोणते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं पाहिजे ना आपल्याला? अल्किल हलाइड. जर बेस वीक असता तर त्यांनी सायमल्टेनियस पहिल्या स्टेप मध्ये अटॅक केला नसता, मग ते E1 झालं असतं. काय झालं असतं? E1. म्हणून तुमचा बेस कसा पाहिजे? स्ट्रॉंग बेस पाहिजे. पीपीएस मधला बेस पाहिजे. पीएस मधला बेस तुम्हाला चालणार, नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे बेस कसा हवा? स्ट्रॉंग हवा. बेस कसा हवा? स्ट्रॉंग हवा. ठीक आहे. आइसोटोपिक इफेक्ट इज ऑब्झर्व्ड. ओके, काय दिसतो आपल्याला इथे? आइसोटोपिक इफेक्ट आपल्याला दिसून येतो. आइसोटोपिक इफेक्ट झालंय का? काय असतं बरं आइसोटोपिक इफेक्ट? हा बोला. समजा अशी रिॲक्शन, बोला, दोघांमध्ये काय झालं? समजा E2 झालं. काय झालं? स्ट्रॉंग बेस घेतला मी, अल्कोहोलिक KOH. बरोबर का? ठीक आहे. काय होणार त्याच्यातून? ह्याच्यातून काय मिळेल? CH2 डबल बॉन्ड CH2, CD2 डबल बॉन्ड CH2. बरोबर का? समजा याचा रेट म्हटलो मी R1, किंवा याच्या रेटला म्हटलं मी रेट 1, आणि याच्याला काय म्हटलं मी? रेट 2. तर लक्षात घ्या, रेट 1 विल बी ग्रेटर दॅन, काय डाऊट? घ्या लिहून पटकन. नाही, झाले? ली ध्यान दीजिए. 6 घ्या. बेटर द लिव्हिंग ग्रुप, बेटर द लिव्हिंग ग्रुप, फास्ट इज द रिॲक्शन. कोणता हलाइड हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे? कोणता हलाइड हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे? हा, आयोडीन, आयोनिक हलाइड, बरोबर ना? सॉरी, आयोनिक हलाइड ना, आयोडीन असलेला हलाइड. CH3 CH2I CH3
CH2 Br CH3 CH2 Cl CH3 CH2F. बोला कोण आहे बेटर लिव्हिंग ग्रुप? कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल? आयोडीनच्या केसमध्ये काय होणार? रिॲक्शन लवकर आहे, कारण तो काय तुमचा बेटर लिव्हिंग ग्रुप. मगाशीच सांगितलं सॉल्व्हंट काय वापरणार तुम्ही? PAS वापरणार का PPS वापरणार? PPS वापरणार. थांबा, PPS वापरलं तर सराउंड होईल. PPS नाही, PAS वापरायला लागेल. सॉरी, PAS इज युज्ड ॲट सॉल्व्हंट, इज युज्ड ॲज सॉल्व्हंट. आता थांबा, मगाशी चुकून मी तुम्हाला PPS म्हटलो ना, PPS नाही, इथं PAS वापराल का? पहा, जर PPS वापरलं, एक्सप्लेनेशन चुकलं, तर ते काय करतील? OH मायनसला काय करतील? सराउंड करतील. जर OH मायनसला सराउंड केलं तर बेटर अटॅक होईल का? नाही. म्हणून तुमचं सॉल्व्हंट कसं हवं? PAS हवं, ना की PPS हवं. सॉरी, मगाशी चुकलं माझ्या. ठीक आहे, आठवा. बोथ द लिव्हिंग ग्रुप, बोथ द लिव्हिंग ग्रुप, दोन्ही सोडून जाणारे ग्रुप कोणते? कोण कोण सोडून जातं? हॅलोजन जातो आणि हायड्रोजन. बोथ द लिव्हिंग ग्रुप आर anti to each other, are anti to each other. दोघं कसे आहेत एकमेकांना? as a result it is also known as anti elimination. यालाच काय म्हणतो आपण? अँटी एलिमिनेशन रिएक्शन. काय डाऊट? दोघे पण कसे असतात? एकमेकांना सोडून जाणारे. अँटी. अँटी काय असतं कळलंय? एक जर फ्रंटचा असेल तर दुसरा कोणता असणार? बॅक साइडचा. ठीक आहे, या. झालं इथपर्यंत? देऊ का एक्झाम्पल? या. बनवा. अल्कोहोलिक KOH प्रोडक्ट तयार करायचं. ठीक आहे. कोपरे कोपरे उडतात. ते परत त्या सर, ते परत द्या की त्यांना. मॅडम ठीक आहे, ठीक आहे. मॅडम बघा ना सर. आलं का तुमचा? बाय चान्स असा प्रोडक्ट आलाय का नाही आला? बोला. याचा H कुठे आहे? फॉरवर्ड आहे ना. एलिमिनेशन कशी असते? अँटी. म्हणजे एक कुठला जाणार? मागचा जाणार. इथून जर Cl पुढे आहे तर H कुठला गेला पाहिजे? बॅक साइडचा. इथलं कुठला H जाईल? पुढचा. म्हणून हा घालून चालणार नाही. म्हणून बीटा हा सुद्धा बीटा कार्बन आहे, हा सुद्धा बीटा कार्बन आहे. बीटा कार्बन इकडचा वरती, म्हणून दिस इज युअर राईट, दिस इज युअर रॉंग आन्सर. प्लस काय बाहेर पडेल तुमच्याकडे? KBr प्लस OH आणि इथून निघाला H2, सॉरी HCl, KCl.
संपवलं. झालं का? नेक्स्ट पुढे. सेडसॅफ रूल बोला, काय म्हणतो सेडसॅफ रूल? इन एलिमिनेशन रिएक्शन more substituted alkene is the major product. More substituted alkene is the major product. ज्याच्यामध्ये जास्त सबस्टिट्यूशन असेल तो काय असणार तुमचा अल्किन? तो काय असणार तुमचा अल्किन? मेजर अल्किन असणार. तो काय असणार? मेजर अल्किन. बरोबर का? अहो याच्यात काय डाऊट? फॉर एक्झाम्पल घ्या, बोला. रिएक्टेड विथ अल्कोहोलिक KOH. इथे तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळतील, बरोबर. ज्याला हॅलोजन अटॅच तो अल्फा कार्बन, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा कार्बन, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा कार्बन. 2 प्रोडक्ट पॉसिबल प्रोडक्ट काढून दाखवते पहा तुम्हाला. एक तर हा असेल किंवा हा असेल. बोला मेजर कोणता? हा वाला मेजर. मेजर कोणता? हा काय झाला तुमचा? मेजर. हा काय झाला तुमचा? मायनॉर. काय डाऊट? समजलंय का? जास्त स्टेबल कोणता आहे? हा वाला जास्त स्टेबल आहे, हा वाला कमी स्टेबल आहे. ओके, जो जास्त स्टेबल तो काय असतो तुमचा? मेजर प्रोडक्ट. जो कमी स्टेबल तो काय असतो तुमचा? मायनर प्रोडक्ट. काय डाऊट? समजलंय का? याच्यात अजून काय प्रोडक्ट येऊ शकतो का? काय वाटतं? अजून काय प्रोडक्ट येईल का? अल्फा मधून हॅलोजन, बीटा मधून हायड्रोजन. इकडचा हा कुठं बीटा आहे, त्याच्यातून नाही हायड्रोजन काढू शकत. एवढंच बनेल. याला मी थोडस वेगळं काढतो पा. हाच काढणार आहे, फक्त थोडा काय करतो याला वेगळ्या पद्धतीने. तोच आहे ना, तोच काढला, फक्त थोडस त्याला मी फिरवलंय. हा प्रोडक्ट आहे ना सर, अख्खा बोर्ड नाही घुमाना था. बरोबर. त्याला काय केलं आपण? फक्त थोडस फिरवलं. कसं? असं. असंच ना. काय झाला? हा तुमचा ट्रान्स प्रोडक्ट झाला. जर तुमचा ट्रान्स प्रोडक्ट तयार होतो तर दुसरा काय होईल? सिस फॉर्म पण असेल ना. सिस फॉर्म पण असेल. हा झाला ट्रान्स. हा काय झाला? आता बोला मेजर कोणता, मायनॉर कोणता? ए, बी, सी. आता बोला कोणता मेजर कोणता मायनर? घेतलंय सगळ्यांनी? इकडं नाही घेतलं. कुठपर्यंत आलं तर घ्या की मग. हा बोला मेजर कोणता, मायनर कोणता? हा, ए आणि बी दोन्ही मेजर आहे. त्यांच्यामध्ये जास्त मेजर कोण? सगळ्यात कमी कोण आहे? सगळ्यात कमी कोण आहे? सी. चल मान्य. ए आणि बी मध्ये कोण आहे मेजर? जो काय असेल जास्त स्टेबल. जो काय असणार सर्वात जास्त स्टेबल तो काय असणार? मेजर प्रोडक्ट. मग कोण आहे जास्त स्टेबल, सिस का ट्रान्स? का बरं? जर सिस स्टेबल तर का, आणि ट्रान्स स्टेबल तरी का? ओके, ट्रान्स स्टेबल मेजर असेल का बरं? कारण बल्कियर ग्रुप काय होतील? ऑपोजिट येतील. सिस मध्ये ते शेजारी शेजारी येतील, एकमेकांना ते रिपेल करतील. बरोबर का? म्हणून ट्रान्स वाला काय असणार तुमचा? मेजर. बरोबर का? म्हणजे कोण जास्त? बी.
आणि सर्वात जास्त घ्या. समजलंय का? रिझन कळाले? कसं आले कळलंय का? 100% घ्या. झाले? नेक्स्ट पहा. हॉफमन्स प्रोडक्ट. काय आपल्याकडे नेक्स्ट? हॉफमन्स प्रोडक्ट. घ्या सॉल्व करा. करा रिॲक्शन. बोला. एलिमिनेशन रिॲक्शन होणार आहे. अल्फा कार्बन मधून हॅलोजन, बीटा कार्बन मधून बरोबर का? 2 प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. किती प्रोडक्ट मिळतील? 2 प्रोडक्ट. पहा कोणते कोणते. पहिला हा, बरोबर का? दुसरा हा, मिळाला का? नक्की सांगा. मेजर कोणता, मायनर कोणता? का बरं पहिला मेजर? काय 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 काय? सेटझर रूल मध्ये जो मायनर असतो तो हॉफमन रूल मध्ये, हे कधी सांगितलं मी? हे झालेलं आहे का? सफर हुशार झाले तुम्ही तर. खतरनाक. हा काय झालं तुमचा? मेजर. भारी वाटलं मला माहिती ऐकून. रडू का? मायनर शिकवायच्या आधीच तुम्हाला येते. अरे वा, काय डाऊट? पण का बरं तो मेजर का? ठीक आहे, मी सांगितलं होतं सेटझर रूलचा जो मायनर आहे तो हॉफमन मध्ये काय असतो? मेजर. पण का? कारण पाहिजे ना, का असंच रॅन्डम हा चल मेजर? कारण सांगा का मेजर का? काय वाटतं? का मी म्हंटल बरं की हॉफमन वाला मेजर असतो, जो सेटझर मध्ये जो मायनर आहे तो हॉफमन मध्ये मेजर असतो? इथे किती हायड्रोजन आहेत बरं? अल्फा हायड्रोजन किती आहेत? 1 2 3. इथे अल्फा हायड्रोजन किती आहेत? हा बेस आहे ना? कसा आहे हा? बल्की बेस आहे. कसा आहे हा? बल्की बेस. म्हणजे कसा आहे तो? मोठा आहे. कसा आहे तो? मोठा आहे. ठीक आहे, हॅलोजन त्याने काढला. हायड्रोजन त्याला जो काढायचा आहे, अल्फा हायड्रोजन त्याला काढायचा आहे, तो जर इथे हा जर अल्फा हायड्रोजन त्याला काढायचा आहे, तर त्याला इथे कोण त्या ठिकाणी रिपेल करतोय? CH3. तो काय करतोय? त्याला रिपेल करतोय. त्याच्यामुळे त्याला इथे शिरणं पॉसिबल आहे का आतमध्ये? मग इथला हायड्रोजन काढणं सोपं आहे का इथला हायड्रोजन काढणं सोपं आहे? इथला. का बरं? इथे कोणताही दुसरा बल्कियर ग्रुप नाही, डायरेक्टली अटॅक होईल. लेक्स इथं काय तुमचा लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे. लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे, आणि जर स्टेरिक हिंड्रन्स कमी असेल तर त्या ठिकाणी तो तिथे अटॅक करणार, ना की इथे अटॅक करेल. ठीक आहे, समजलंय? म्हणून जो तिकडे मेजर होता तो इकडे काय होतो? मायनर. आणि जो तिकडे मायनर होता तो काय होतो इथे? समजलंय? हॉफमन एलिमिनेशन मध्ये का मेजर होतो कळलंय? 100%. ठीक आहे, फक्त बेस कसा हवा तुमचा? बल्की बेस. बेस कसा हवा? बल्की बेसचे एक्झाम्पल सांगा बरं. नायट्रोजन कंटेनिंग बेस. नायट्रोजन कंटेनिंग बेसचे एक्झाम्पल सांगा. हा कोणता आहे तुमचा? टर्ट, ब्युटाइल. टर्ट ब्युटाइल
पोटॅशियम. बरोबर ना. नायट्रोजनस बेस सांगा बरं. जसं की आओ बायो नायट्रोजनस बेस. पायरिडिन आहे का? बावळट, हा सांगितला नव्हता का पायरिडिन? शेवटी आलेच ना. काय डाऊट? हो येतो ना. आता पायरिडिन आला ना, पायरिडिन येईल किंवा मग तुमचे अमाइन्स येतात. प्रायमरी अमाइन झालं, सेकंडरी अमाइन झालं, सगळ्या टाईपचे अमाइन्स. ठीक आहे. टर्शरी अमाइन झालंय का? झालंय का? इथपर्यंत काय डाऊट? नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय? E2A मेकॅनिझम कोणतं आहे आपल्याकडे आता? if the living group is bad. लिव्हिंग ग्रुप कसा आहे तुमचा? लिव्हिंग ग्रुप असेल, चांगला असेल, गुड लिव्हिंग ग्रुप जर असेल तर तुमचा E2 मेकॅनिझम होतं. जर लिव्हिंग ग्रुप तुमचा कसा असेल, बॅड लिव्हिंग ग्रुप असेल तर काय होतं तुमचं? E2A मेकॅनिझम होतं. ठीक आहे. E2A mechanism is seen, is observed, ठीक है, is observed with Huffman product, as a major product. Huffman product as a major product कोणता असतो तुमचा? आणि हॉफमन प्रोडक्ट हा तुमचा मेजर असतो. काही डाऊट? नक्की का? बोला. ह्याच्यातून 2 प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. अल्कोहोलिक केवायचे सर, बॅड लिव्हिंग ग्रुप घ्या ना. बॅड लिव्हिंग ग्रुप घेऊया. सांगा चला, बॅड लिव्हिंग ग्रुप कोण असतो तुमचा? सगळ्यात क्लोरीन घेतला. बरोबर. क्लोरीन पण आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त कोण आहे? फ्लोरीन आहे. बरोबर. 2 प्रोडक्ट तयार होतील तुमचे. एक हा, याच्यामध्ये पण 2 असतील. कोणता? सिस अँड ट्रान्स. बरोबर का? हा काय असेल तुमचा? मेजर. हॉफमन रूल लागला ना. आणि हा कोणता असेल तुमचा? याच्यात काय डाऊट? नक्की का? समजलंय का? हो सेम, बाकी सगळं सेम. झालंय? आता पहा, आपण कालच्या लेक्चरमध्ये एक पाहिलं होतं. काय? ज्यावेळेला आपण टर्शरी अल्किल हलाइड घेतो ना, त्याच्यामध्ये काय होतं? मोस्टली एलिमिनेशन होतं. काय होतं त्याच्यामध्ये? मोस्टली एलिमिनेशन होतं. बरोबर का? बरोबर का? सर्वात जास्त एलिमिनेशन सेकंड टर्शरी मध्ये, त्याच्यापेक्षा कमी अल्किल हलाइड मध्ये, आणि सर्वात कमी फेवर कोणामध्ये होतं? प्रायमरी अल्किल हलाइड मध्ये. बरोबर का? असं का बरं झालं? हा काय तुमचा रेट ऑफ एलिमिनेशन. का बरं? बल्की ग्रुप असतो. बरं. टर्शरीची जर तुम्हाला रिएक्शन करायची, तर तुम्हाला हीट करावं लागतं. काय करावं लागतं? आणि जर तुम्ही हिटिंग केली तर काय होतं? एलिमिनेशन होतं. दॅट इज हिटिंग ऑलवेज फेवर्स एलिमिनेशन. ओके. हिटिंग always favors बोला elimination and tertiary alkyl halide
रिक्वायर्स हीटिंग, रिक्वायर्स, ठीक आहे. काय डाऊट नक्की का? या बरं पटकन. झालं का? या चला आता सॉल्व करायचंय. वन सोडवा. करा सॉल्व पटकन चला. जमेल का? जमवा. जमवतो, जमवा. घ्या चला बोला. फर्स्ट काय होईल? दोन प्रोडक्ट असतील बरोबर का? पहिला प्रोडक्ट बोला. बरोबर का? आणि दुसरा प्रोडक्ट डबल बॉन्ड कुठे? इथे. बोला मेजर कोणता मायनर कोणता? आ का बरं पहिला वाला मेजर? हा का मेजर, तो का मेजर? स्टॅबिलिटीवर काढायला लागेल ना. कोण जास्त स्टेबल? जो जास्त स्टेबल तो मेजर प्रोडक्ट. बोला कोण स्टेबल आहे? पहिला वाला जास्त स्टेबल का दुसरा वाला जास्त स्टेबल? स्टॅबिलिटी जर काढायची असेल तर आपण कोणाची मदत घेतो? आरोहीची मदत घेतो. कोणाची मदत घेतो आपण? दररोज एक डबा आणू काय? कोणाची मदत घेतो आपण? आरोही. बरं आरोही मधलं इथे कोणाला वापरता येईल आपल्याला? हायपर कॉन्जुगेशन. कोणाला वापरता येईल आपल्याला? आईशपथ, आज काय खरं नाही. हायपर कॉन्जुगेशन कोणाला वापरायला लागेल? बरं हायपर कॉन्जुगेशन कसं ओळखणार आपण? अल्फा हायड्रोजन वरून. कशावरून ओळखणार आपण? असं तुम्ही मला दररोज खुश करत जा ना. मी दररोज तुम्हाला खायला आणेन बस. दररोज उत्तर आली पाहिजे फक्त तुम्हाला. रिवाइज करून येत जा. बस संपला विषय. बोला पहिल्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत? याच्या शेजारचा कार्बन पाहिजा. इथे किती हायड्रोजन आहेत? 2. इथे किती झाले? 2. आणि इकडे किती आहे तुमचा? 1 2 3. इथे किती आहे? 1. टोटल किती झाले? 3 अल्फा. इथे बोला अल्फा हायड्रोजन. इकडे किती आहेत? 2. आणि इथे किती आहेत? 2 आणि 2 4. आणि इथले 3 किती झाले? 7. ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन जास्त तो जास्त स्टेबल. मग कोण झाला जास्त स्टेबल? सेकंड वाला काय झालं तुमचा? मेजर. आणि हा काय झाला तुमचा? मायनर. कळलंय का? समजलंय का? आता तुम्ही खाली मेजर मायनर काढलं नसणार आहे ना? खाली मेजर मायनर काढून द्या पटकन चला. बोला. बोला
इथून कोण गेला तुमचा Cl, बरोबर का? क्लोरीन गेला दोन्हीकडून. बोला डबल बॉन्ड कुठे लागेल? एक तर इथे किंवा इथे. बोला मेजर कोणता, मायनर कोणता? हा पहिला वाला काय तुमचा मेजर. हा तयारच नाही होणार. अँटी एलिमिनेशन ना. मग वरतून जर Cl गेला तर इथून कुठून जाणार हायड्रोजन? बॅक साईडने. इथं बॅक साईडला हायड्रोजन ना, बॅक साईडला कोण आहे? CH3. मग हा तयार होईल का? विषयच नाही. कळलं का? सिंगल प्रोडक्ट का बरं? सिंगल प्रोडक्ट ड्यू टू अँटी एलिमिनेशन. बोला. एक तर डबल बॉन्ड तुमचा इथे, राईट, किंवा डबल बॉन्ड तुमचा इथे. CH3 पण नाही. ठीक आहे, इथं CH3, इथं CH3. बोला हा काय असणार तुमचा मेजर. का बरं? आणि हा काय तुमचा मायनर. का बरं? बल्कियर ग्रुप. ओके. काही डाऊट? अब समजलंय का? पण हा कुठं बल्कियर ग्रुप आहे? C2H5 लागलाय फक्त. टर्ट असेल तर बल्कियर ग्रुप होता ना. मग मेजर मायनर कशावर ठरेल? स्टॅबिलिटीवर. स्टॅबिलिटी म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशन. काढा लवकर चला हायपर कॉन्ज्युगेशन. पहिल्यामध्ये अल्फा हायड्रोजन. बोला इथे किती? 3. 3 आणि 3 6 आणि 3 9. आणि इकडे किती? 1. बरोबर का? बोला मेजर कोणता? म्हणजे कोणता रूल लागला? सेट रूल. घेऊ का पुढे? बहुत. सोडवा. सोडवा. बोला प्रोडक्ट बोला पहिल्या ह्याच्यात. हा कोण गेला पहिल्यातून? Cl गेला. एकतर तुमचा डबल बॉन्ड कुठे लागेल? बरोबर का? नक्की. बोला मेजर कोणता? मेजर कोणता? त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन जास्त. पहिल्यामध्ये अल्फा हायड्रोजन. हा ओके. डायरेक्ट काढायचंय का? बल्कियर ग्रुप आलाय म्हणजे तुमचा हॉफमन वाला काय असणार? हॉफमन वाला काय असणार? मेजर असणार. मग कोणता आहे हॉफमन प्रोडक्ट? पहिला वालाच काय तुमचा हॉफमन आहे, बरोबर का? इथून नाही काढू शकत कारण इकडे काय आला? बल्कियर ग्रुप आला. हा काय आला तुमचा मेजर. हा काय आला तुमचा मायनर. काही डाऊट? काही डाऊट? बोला पुन्हा सांगायचंय का? खाली
इथून बी आर जाईल, एकतर तुमचा डबल बॉन्ड इथे किंवा डबल बॉन्ड तुमचा इथे. वाय फर्स्ट हायपर कॉन्जुगेशन, बरोबर. हा काय झाला तुमचा मेजर, हा काय झाला तुमचा मायनर, बरोबर का. हायपर कॉन्जुगेशन ह्याच्यामध्ये किती अल्फा हायड्रोजन आहेत, इकडे किती 3 आणि इथे एक 4 अल्फा हायड्रोजन. याच्यात अल्फा हायड्रोजन बोला 2, बरोबर का. म्हणून हायपर कॉन्जुगेशन नुसार अल्फा हायड्रोजन जास्त, म्हणून तो मेजर. दॅट इज फर्स्ट वाला काय झाला तुमचा, फर्स्ट वाला काय झाला तुमचा मेजर. आणि दुसरा काय झाला, काय डाऊट, काय डाऊट. नम्रता ताई समजतंय का, नक्की का, घेऊ का पुढे. थोडी जागा सोडा मध्ये, थोडी जागा सोडा मध्ये. 1 2 3 4 5 6 6 लाईन सोडा, 6 7 8 8 लाईन सोडा, 7 सोडा, सोडला सोडा. या CH3 Br H H H CH3 प्लस अल्कोहोलिक KOH बनवा. थांबा सोपं करू थोडं. अल्किन बनवायचं आहे तुम्हाला, अल्किन बनवायचं आहे. इकडे फिशर प्रोजेक्शन नाही काढायचं, तिकडे इथं नॉर्मली जसं काढतो तसं काढायचं. काढा. झालं का, एक लाईन लिहून देतो फक्त पा. मागे मागे आलोय मी, मागच्या पेजवर आलोय मी, पुन्हा सांगतो मी मागच्या पेजवर आलोय. इन अँटी एलिमिनेशन, अँटी एलिमिनेशन in case of Fisher projection, in case of Fisher projection, हा काय होते, if both living group on same side, both living group कुठे आहे तुमचे, सेम साइडला आहे. बोथ लिव्हिंग ग्रुप कुठे आले तुमचे, ट्रान्स अल्केन फॉर्म, ट्रान्स अल्केन फॉर्म. कोणता अल्केन तयार होतो, जर दोन्ही लिव्हिंग ग्रुप कोणत्या साइडचे असतील, सेम साइडचे असतील. इफ बोथ लिव्हिंग ग्रुप आर ऑन अपोजिट साइड, मग काय होईल बरे, सिस अल्केन तयार होईल. काय तयार होईल तुमच्याकडे, सिस अल्केन इज फॉर्म. आता सोडवा मगाचा प्रश्न. सोडवा. बनवा. बनवलं का,
झालंय झालंय का? घ्या पटकन. चला नेक्स्ट बोला. दोन्ही लिव्हिंग ग्रुप समजा कोणत्या साईडचे आहेत? सेम साईडचे. तर काय बनवणार तुम्ही? ट्रान्स. आणि जर ऑपोजिट साईडचे असेल तर बरोबर. पा इथून तुमचा सीएल जाईल, इथून तुमचा एच गेला. ठीक आहे. काय बनेल? ऑपोजिट कडून गेलेत म्हणून काय बनेल तुमचा? वरती कोण येणार? CH3. वरती कोण येणार? खाली कोण येईल? एच एच. खाली बोला. इकडून तुमचा सीएल जाईल, इथून तुमचा एच जाईल. दोन्ही कुठून आले? CH3 जाणार नाही. वरतून एच जाईल, खालून सीएल जाईल. दोन्ही सेम साइडचे म्हणून कोणता अल्किन? ट्रान्स अल्किन. CH3 सॉरी CH2 CH3 CH2 CH3. ओ नंतर बोला. झालं का? नेक्स्ट. हा E2 mechanism for vicinal halides. सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज विसिनल हलाइड? दोन ऍडजसेंट कार्बनला आणि अपोजिट साइडला कोण असतात? हॅलोजन्स असतात. कोण असतात? हॅलोजन. कारण त्यांची ऍडिशनच कशी होते? अँटी ऍडिशन होते. बरोबर. आपण ऑलरेडी हे पाहिलेलं. यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला? एलिमिनेशन करायचं. काय करायचं यांच्यामध्ये? कसं करणार? इन प्रेझेन्स ऑफ बीआर काढायचं ना? RBR KBR. ओके थांबा. झिंकच्या प्रेझेन्स मध्ये केले जाते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केले जाते? झिंकच्या प्रेझेन्स मध्ये केले जाते. किंवा सांगतो पहा, समजा झिंकच्या प्रेझेन्स मध्ये केली, काय तयार होईल तुमच्याकडे? प्लस Zn. किंवा सेम रिएक्शन कशी करू शकता पहा तुम्ही. सेम रिएक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ NaI, इन प्रेझेन्स ऑफ विथ ऍसिटोन. सर काहीतरी चुकतंय तुमचं. काय वाटतं तुम्हाला? काय करतोय मी? एक्सचेंज रिएक्शन करतोय. कोणती एक्सचेंज रिएक्शन? किंवा सबस्टिट्यूशन रिएक्शन करतोय. फिंकल्सन रिएक्शन. कोणती रिएक्शन करतोय मी? फिंकल्सन करतोय ना. सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. म्हणजे काय होणार? पहा सेम रिएक्शन ही व्यवस्थित करून दाखवतो पुन्हा एकदा. पहा पुढच्या पेजवर. म्हणजे होईल का इथं? पहा लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. बरोबर असंच आहे ना? कोणासोबत करतोय आपण? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? म्हणजे तयार काय होणार इथे? आय 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 रिप्लेस होणार ना सगळे. बरोबर का? काय तयार झालं तुमच्याकडे? आता हे जे दोन आय आहेत ना, दोघे पण शेजारी शेजारी आलेत. दोन आयोडीन. आणि दोन आयोडीनची टेंडन्सी काय असते? जर ते शेजारी शेजारी असतील तर ते काय करतात? तिथला बॉन्ड तोडून I2 तयार करतात. काय तयार करतात? I2. आणि इथं तयार काय होतं तुमच्याकडे? अल्केन तयार होतो. कोण तयार होतो? अल्केन. ही सेम रिएक्शन आपण मागे केली, फक्त एका स्टेप मध्ये केली. समजले? डायरेक्टली काय मिळालं आपल्याला? अल्केन मिळालं. समजले? रिएक्शन समजले का? ठीक आहे. 100% घ्या लिहून बरं पटकन. कोणत्याही प्रकारची ट्रान्झिशन स्टेट नाही, कोणत्याही प्रकारची रिअरेंजमेंट नाही. डायरेक्ट सिंगल स्टेप सिंगल प्रोडक्ट. हे झाले.
लिहिलं तुम्ही मनाने? BR BR किती पेजेस झाले बाळ? 14 पेजेस कधी मी घेतो का? थोडा थोडा वेळ. बनवा. सॉरी, करा की. बोला. दोन्ही पण लिव्हिंग ग्रुप कुठे आहे? म्हणजे प्रोडक्ट काय असणार? ट्रान्स प्रोडक्ट असणार. काय डाऊट? समजलं का? अहो समजलं का? थांबा 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 थांबा. हा. बनवा. करा. पहिल्यामध्ये प्रोडक्ट सिस कोणता प्रोडक्ट असेल? कारण दोन्ही पण कुठे लिव्हिंग ग्रुप तुमचे? लिव्हिंग ग्रुप कुठे आहे तुमचे? ऑपोजिट साइड. कुठे लिव्हिंग ग्रुप तुमचे दोन्ही पण? ऑपोजिट साइड. राईट. अहो राईट का? म्हणजे कोणता प्रोडक्ट? सिस. सिस फॉर सेम साइड. आले का? बोला खाली. वाय सिस? कोण म्हणलं ऑपोजिट साइडला आहे? ते कधी आहे ऑपोजिट साइडला? फिशर प्रोजेक्शन मध्ये ना. कधी येते? कधी येते फिशर प्रोजेक्शन? म्हणजे याचं काय करावं लागेल तुम्हाला? फिशर प्रोजेक्शन मध्ये कन्व्हर्जन, आणि मग तुम्हाला प्रोडक्ट कळेल. बरोबर का? बरोबर आहे का? म्हणजे याचं काय करावं लागेल तुम्हाला? फिशर प्रोजेक्शन काय करावं लागेल? फिशर प्रोजेक्शन काय करावं लागेल? पहा फिशर प्रोजेक्शन कसं होतं आता. फिनाइल वरती, फिनाइल वरती, फिनाइल खाली, फिनाइल खाली. हे तर असणार आहे, याच्यात काय डाऊट? पहा आता, याला मी वरती नेतोय. काय करतो? याला मी वरती नेतोय. हा इकडे आला Cl, इथं झाला H. ठीक आहे, कळलंय? हा कुठं होता? मागे होता असा, बरोबर. याला मी फिरवतोय ना कंपाऊंडला, मग काय होईल? तो जो मागे येतो काय होईल आता? याला तसंच ठेवलंय, याला मी फिरवलंय. हा मागे होता, हा काय होईल तुमचा? पुढे येणार आहे. मागे होता काय होणार? तो पुढे. जर तो पुढे आला तर हा पण सेम साइडला येईल, बरोबर का? याला काय केलं आपण? तसंच ठेवलं. याला काय केलंय आपण?
फिरवलं, हा मागे होता, काय झाला तो पुढे आला, काय झाला तो पुढे आला. बोला, म्हणजे काय तयार होईल आता, इथून सीएल गेला, इथून सीएल गेला, सेम साइड ट्रान्स प्रोडक्ट. आलं का इथपर्यंत? काही डाऊट? 100% देऊ का अजून एक? करा. काय करावं लागेल आधी त्याचं कन्व्हर्जन पीसीआर मध्ये करावं लागेल, बरोबर का? याला सेम ठेवा, याला रोटेट करा. याला काय करा, सेम ठेवा. काय करा, खालच्या दुसऱ्या कार्बन वरती पा, वरती पा, याला सेम ठेवा, याला काय करा, रोटेट. जर रोटेट केलं तर काय होईल पा, थांब ना, आधी रोटेट करतो. सीएल नाही, ह्याला रोटेट केलं तर हा खाली आहे, तो काय होईल तुमचा आता वरती जाईल. काय होईल तो आता वरती जाईल. याला बनवतो पा, म्हणजे एक खाली आला, दुसरा काय आला वरती. म्हणजे फिशर प्रोजेक्शन मध्ये काय होईल, एक जर या साईडला आला, दुसरा दुसऱ्या साईडला येईल. समजलंय? बनवा प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट असेल तुमचा? सिस फॉर सेम साइड. काय डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? 100%? ठीक आहे, चालेल. बाकीचं आपण थँक्यू.